शेतात बाळू मामांच्या मेंढ्या आल्यात. आम्ही त्यांना बघायला चाललेलो आणि यांचं काय चाललंय. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल रुद्र अँड वीर व्लॉग्स. तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब नाही करत तर हे आहे आमचं शेत आणि इथं बाळूमामांच्या मेंढरांसाठी सगळी सोय केलेली आहे. मेंढरांबरोबर शेळ्या, घोडा, गाई असं आहे. तिथे मांडव टाकलेला आहे आणि जाळी ठोकलेली आहे. ते बाळूमामांचे भक्त येतात बाळूमामांचं दर्शन घ्यायला आणि त्यांच्या मेंढ्यांचे दर्शन घ्यायला. आणि इथे पहिलं कीर्तन होतं, मग ते बाळूमामांची आरती करतात, मग सगळ्यांना प्रसाद भेटतो. मी तुम्हाला बाळूमामांचं दर्शन कसं होतं ते दाखवतो. तर मी पहिला त्यांच्या पाया पडलो, त्यानंतर मी फेरी मारत होतो. बाळूमामांचे दर्शन तुम्हाला एकदा तर घ्यायलाच पाहिजे. मग त्यानंतर इथे आहेत सगळे मेंढ्या, शिप्सचे पिल्लू, मेंढ्यांचे बाळ ग्रुप्स करून बनवून बसतात ते. इथे असं आहे, इथे एकदम लहान पिल्लू. हा आहे त्यांचा रथ आणि इथे पुढे एक पालखी आहे. बाळूमामांचे दर्शन घेऊन मला खरंच खूप चांगलं वाटलं. हा आहे माझं कझिन वालं. या इकडं. तुमचं कुठलं वालं फेवरेट आहे? हा माझा कझन आहे साई. मला ती वालं लाल. वाव. तर ह्याचं मला जे आवडतं हेच आहे. ह्याचं नाव आपण काय ठेवायचं? चिंटू मिंटू पिंटू. तर हे आहे एक बैल. आता बैलाच्या साईडला एक आहे पिल्लू फुलांचं. आम्ही सगळ्यांनी मेंढ्या राखल्या. खरंच खूप चांगला एक्सपिरियन्स होता. तर हे सगळे चरून रिटर्न आलेले आहेत. बर्ड्या, तुझं किती मेंढर आहेत रे? 3000. संतांनी सांगितलं आणि संतांचं वचन जर आपण ऐकलं, संतांचं जर आपण ऐकलं तर आपल्याला काय होईल? यमदूत नेला येतील. बरोबर आहे का? मना बरोबर आहे. संतांचं आपण ऐकलं तर आपल्याला विष्णूचे गण न्यायला येतात आणि संतांचं आपण नाही ऐकलं तर आपल्याला यमदूत नेतात. मग मारे बेबी उचलून तिथं ठेवायचे आहेत. बाळूमामाच्या नावाने चांगले. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा.